आणि खातेवाटपामध्ये काही मोठ्या नेत्यांचं महत्त्व कमी झाल्याचं पाहायला मिळाले। गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे या तीन नेत्यांचं एक प्रकारे डिमोशन झाल्याचं दिसतंय। नव्या चेहऱ्यांकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत, तर मोठ्या नेत्यांना कमी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत। भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असणारे गिरीश महाजन यांच्याकडे मर्यादित स्वरूपात जलसंपदा खातं देण्यात आले, तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खात्यामध्ये फक्त गोदावरी कृष्णा खोऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे। विखेंकडे मागच्या सरकारमध्ये महसूल हे राज्यातलं अत्यंत महत्त्वाचं खातं होतं, तर धनंजय मुंडेंकडे आधी कृषी खात्यासारखं महत्त्वाचं खातं होतं। आता त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आले, तर चंद्रकांत पाटील यांना ही खातं अपेक्षेप्रमाणे मिळालेलं नाहीये। चंद्रकांत पाटील यांना जुन्याच खात्यावर समाधान मानावं लागले। आणि हे सगळं सुरू असताना दुसरीकडे पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झालेली आहे। संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी। तर दुसरीकडे साताऱ्यामधून आलेले 4 मंत्री आहेत, यांच्यापैकी कोण पालकमंत्री होणार? जयकुमार गोरे आहेत, शिवेंद्रसिंग राजे भोसले आहेत, मकरंद पाटील आहेत, शंभूराज देसाई आहेत। चौघांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातला हा असा जिल्हा ज्यातले सर्वाधिक मंत्री झालेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये। नाशिकमधून सुद्धा 4 मंत्री आहेत, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवाळ यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार? पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच असेल। या अगोदर सुद्धा या दोघांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद झाला होता, पण त्यावेळेस अजित पवार यांना पालकमंत्री करण्यात आलं होतं। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे दोघेही एकाच कुटुंबातले आहेत, बीडमधनं येतात आणि बीडमध्ये दोघांनाही मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यामुळे पालकमंत्री पदाची धुरा कुणाकडे सोपवली जाणार याबद्दल चर्चा होत आहे। कोल्हापूरचा विचार केला तर प्रकाश आंबेडकर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आहेत, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री आहेत। या दोघांपैकी कुणाकडे पालकमंत्रीपद दिले जाणार? रायगड जिल्ह्यामध्ये तर पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा तुतुमैमे होणार हे जवळपास निश्चित मानलं जाते, कारण गेले 2.5 वर्ष या पदावरून रायगड जिल्ह्यामध्ये बराच वाद पाहायला मिळाला होता आणि याच्या केंद्रस्थानी होते भरत गोगावले, आदिती तटकरे। आता मंत्रिमंडळामध्ये दोघांचाही समावेश झालाय। भरत गोगावले पहिल्यांदा मंत्री होत आहेत, आदिती तटकरे यांचं मागच्याच मंत्रिमंडळातलं खातं पुन्हा एकदा कायम राहिले, त्यामुळे यावेळेस पुन्हा एकदा आदिती तटकरे यांना संधी दिली जाणार की भरत गोगावले यांच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची माळ पडणार याकडे लक्ष आहे। मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्री कोण असणार? आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे मुंबईमधले 2 मंत्री आहेत आणि त्यामुळे यांच्यापैकी कुणाकडे पालकमंत्रीपद दिलं जातं याकडेही लक्ष असेल। शहर आणि उपनगरासाठी 2 वेगवेगळे पालकमंत्री असतील।